तर खोट्या जात प्रमाणपत्रावरून ओबीसी उपसमितीची बैठक गाजली। बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळांनी खोट्या प्रमाणपत्रांचे पुरावे दाखवले। त्यावरून खोडलेल्या आणि खोट्या आधारावर प्रमाणपत्र मिळणार नाही असं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले। ओबीसी उपसमितीची बैठक खोट्या प्रमाणपत्रांवरून गाजली। या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांच्या समोर भुजबळांनी थेट खोट्या प्रमाणपत्रांचे पुरावेच मांडले। तर खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेली आहे ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण। तो हे जे आहेत ना, आम्हाला तिकडचे जे आहेत ना त्या विभागातील ऑफिस मधल्याच लोकांनी पाठवून दिले। ऐकून घ्या, ते जर मला माहिती असतं 1 लाखो लोकांचं, त्याच्यासाठी तर मी समिती नेमायला सांगतोय ना। काही दाखले मान्य भुजबळ साहेबांनी मांडले बैठकीमध्ये। त्यांनी 9-10 असे त्या ठिकाणी पुरावे आणले की खोडतोड कशी कशी होते ते त्यांनी दाखवलं। तर आमचं या ठिकाणी एवढंच आजच्या बैठकीत ठरलं की कुठलंही डॉक्युमेंट जात सर्टिफिकेट देताना, कास्ट सर्टिफिकेट देताना ते खोडतोड डॉक्युमेंटवर किंवा फोर्जरी डॉक्युमेंटवर जाऊ नये। बैठकीत पूर्ण पडताळणी करूनच प्रमाणपत्र देणार असल्याची ग्वाही बावनकुळे यांनी दिली। मात्र बैठकीनंतर भुजबळांनी हैदराबाद गॅझेटवरून सरकारला इशारा दिलाय। परंतु एकदा हैदराबाद गॅझेट याप्रमाणे वाटेल तसे निर्णय घ्यायला सुरुवात झाली की मग आपण अनेक संकटांना आपोआपच आमंत्रण देतो। अनेक प्रश्न जे उपस्थित होतात, हा त्याचा अर्थ आहे की तुम्ही ओबीसीतून सर्व मराठा समाजाला आरक्षण मागताय। 1 मराठा लाख मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे। हे आरक्षण तुम्हाला पाहिजे आहे। 10% आरक्षण जे मिळालं मराठा समाजाला ते नको आहे का? त्याच्या अगोदर दुसरं 10% आरक्षण EWS नको आहे का? ओपन मध्ये सुद्धा तुम्ही होतात 50%, ते तुम्हाला नको आहे का? ओबीसी महामंडळाला 3200 कोटी मिळायला हवेत अशी मागणी बावनकुळेंनी केली। 22 ओबीसी महामंडळांसाठी पुरवण्या मागण्या सादर करणार असंही बावनकुळेंनी सांगितलंय। ओबीसींच्या सगळ्या पदांचा अनुशेष भरून काढण्यावरही बैठकीत एकमत झालं।